नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व डी.एड धारकांनो आणि शिक्षक मित्रांनो, मी संतोष बुड्डेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. जसं की आपल्याला माहीतच आहे की आपली TET परीक्षा ही 23 नोव्हेंबर 2025ला झालेली आहे आणि तरीही आपल्याला प्राथमिक जी उत्तरपत्रिका आहे ती अजूनही आलेली नाही. मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की TETची जी उत्तरपत्रिका आहे ती 10 दिवसाच्या आत येते. हे वेगवेगळ्या राज्यामध्ये TET परीक्षा झालेली आहे. कोणत्या राज्यामध्ये 4 दिवसाला TETचा प्राथमिक उत्तरपत्रिका आलेली आहे, तर कोणत्या राज्यामध्ये 8 दिवसाला, तर कोणत्या राज्यात 10 दिवसाला TETची संभावित उत्तरपत्रिका संभावित म्हणण्यापेक्षा प्राथमिक उत्तरपत्रिका जाहीर झालेली आहे. म्हणजे काही राज्यांना तर TET परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी ही उत्तरपत्रिका जाहीर केली होती. मग आता संभ्रम असा निर्माण झालेला आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यातच हा उशीर का होत आहे, असे बरेच जणांचे प्रश्न आहेत. कमेंट बॉक्समध्ये भरपूर जण विचारतात, सर का उशीर होत आहे. निकाल हा 45 दिवसाच्या आत लागतो आणि प्राथमिक जी उत्तरपत्रिका आहे ती 10 दिवसाच्या आत. त्याच्यानंतर एक प्रोसिजर राहते. त्या उत्तरपत्रिकेवर आपण जर आपल्याला काही प्रश्नावर आक्षेप घ्यायचे असतील तर आपण ते मेलद्वारे सांगू शकतो. त्यानंतर काही दिवसानंतरच अंतिम उत्तरसूची जाहीर होते. अंतिम उत्तरसूची म्हणजेच तीच तुमची फायनल उत्तरसूची असणार आणि त्याच्यावर नुसारच तुम्हाला सर्वांना मार्क मिळणार. त्यात काही प्रश्न बाद झाले असतील तर तुमची जी कट ऑफ आहे ती कमी पण होऊ शकते. ठीक आहे. कट ऑफ म्हणजे तुम्हाला 82.5 मार्क रिझर्वेशन कॅटेगरीला लागतात आणि ओपन कॅटेगरीला 90 मार्क लागतात. जेवढे प्रश्न चुकले त्याच्यानुसार रिवाईज तुमचे 55% किंवा 60% याच्यानुसार तुमची कट ऑफ राहते. परंतु अजूनही प्राथमिक स्वरूपाची उत्तरपत्रिका आलेली नाही. त्याच्यामुळे भरपूर जणांनी असाही प्रश्न विचारलेला आहे कमेंट बॉक्समध्ये की सर काय हे ह्यावेळेसचे जी आपण माहिती आहे की पेपरफुटी झालेली आहे, भरपूर जागी पेपरफुटी झालेली आहे. त्याच्यात नावं देखील आलेली आहेत. पेपरफुटी करणारा पण त्याच्यामध्ये त्याचा पण शोध घेण्यात आला होता. त्यानंतर खूप जणांनी पेपर कबुली पण झालेली किंवा एवढे जणांनी 300 किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिक्षकांनी हा पेपर फुटीचा फायदा घेतलेला आहे. आणि हे तर फक्त जाहीर झालेले नाव आहेत. याच्या व्यतिरिक्त पण नावं असे असू शकतात की जे पेपरफुटीमुळे त्यांचा फायदा झालेला आहे. जर ही यादी जर जास्त असेल, पेपरफुटीचा जास्त शिक्षक किंवा TET धारकांनी फायदा घेतला असेल तर मग ही TET परीक्षा रद्द पण होऊ शकते का, याच्यावर कुठेतरी संशय येतो. कारण प्राथमिक स्वरूपाची उत्तरपत्रिका आलेली नाही. त्यामुळे
नक्कीच हा आता संशय व्हायला सुरुवात झालेली आहे. आता जेवढा उशीर होईल तेवढा हा संशय आपला अधिकाधिक याच्यावर होण्याची शक्यता आहे की बाबा ही TET परीक्षा कॅन्सलच होऊ शकते. कारण याच्या आधी एक वेळेस TET परीक्षा कॅन्सल झालेली आहे, पेपरफुटी झालेली आहे. आणि याच्यामध्ये नुकसान त्या मुलांचं होणार आहे किंवा त्या शिक्षकांचं होणार आहे किंवा त्या डी एड धारकाचं होणार आहे. कारण ज्यांना ही परीक्षा कळालं की आम्ही पास झालेला आहोत, त्यांचं खरंच मन दुखणार आहे. शक्य हो तेवढी परीक्षा ही कॅन्सल होऊ नये. कारण याच्यामुळे भरपूर जणांचं नुकसान होणार आहे, ज्यांनी कोणत्याही प्रकारच्या वाईट मार्गाचा वापर न करता ही TET परीक्षा, त्यांना माहिती आहे की आपल्याला मार्कात हे 100% मी पास होणार आहे, त्यांचं खरंच मनाचं खच्चीकरण पण होऊ शकतं. पण हरून न जाता पुन्हा एकदा आपण TET परीक्षा देऊ शकतो. तुम्ही यावेळेस पास झाले तर पुढच्या वेळेस पण पास होऊ शकताच. यावेळेची परीक्षा सोपी होती हे मान्य करतो, पण याच्यापेक्षाही सोपी परीक्षा अजून येऊ शकते आपली TET परीक्षा. कारण TET परीक्षा ही केंद्र सरकारने याला अनिवार्य केलेलं आहे. अनिवार्य केलं असल्यामुळे याच्या TETची पासिंग पर्सेंटेज होती जी की 3, 4, 5% व्हायची. आता ह्या वेळेसचा पेपर जसा मी पाहिला होता, गणिताचा तरी सांगतो, कारण गणिताचा मी भरपूर TETचे पेपर मी पाहिलेले आहे त्याच्या आधी. दुसऱ्या परीक्षेचा पण मी पाहिलेले आहे. गणिताचा मी प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास माझा चांगला आहे. त्यामुळे तरी मी सांगू शकतो की ह्या वेळेचा TET परीक्षा गणित हा भाग तरी प्रचंड सोपा होता. त्या व्यतिरिक्त मराठीचे पण मी प्रश्न पाहिले तर मी सहज, माझा मराठीचा अभ्यास नसूनही मी सहज त्याची उत्तरं देऊ शकलो असतो. इंग्लिश पण सोपा भाग होता. त्याच्यामुळं आता असं होईल का आम्हाला पेपर पुन्हा द्यावा लागणार आहे, पेपर अवघड जाईल काय? तर निश्चिंत राहा, ह्यावेळेचा पेपर जसा सोपा होता तेवढाच सोपा किंवा त्यापेक्षा अधिक सोपा पेपर हा पुढच्या वेळेसचा येण्याची शक्यता आहे. पुढचा पेपर ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. पण मी म्हणतो की ऑगस्टमध्ये होण्यापेक्षा ही परीक्षा आपल्याला एप्रिल किंवा मेमध्येच किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यातच झालेली दिसू शकते. त्याचं कारण असं की ऑगस्टमध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर जास्त असतो. मग पावसाळ्यामुळे काही विद्यार्थ्यांवर, परीक्षार्थींवर ह्या परीक्षेचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो कोणत्याही प्रकारची परीक्षा ऑगस्ट ह्या महिन्यात नसते. त्यामुळे मेच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला मला तरी वाटते ही TET परीक्षा आपली होऊ शकते. 2 वेळेस महाराष्ट्र शासनानं तुम्हाला ही वर्षातून केलेली आहे. त्याचप्रमाणे CTET पण तुम्ही 2 वेळेस देऊ शकता. म्हणजे वर्षातून 4 वेळेस परीक्षा आपण देऊ शकतो. वर्षातून 4 वेळेसच परीक्षा नाही तर एका वेळेस तुम्ही 2 पेपर देऊ शकता. म्हणजे एका वर्षात तुम्ही 8 पेपर देऊ शकता. तसंच 2 वर्षात 16 वेळेस परीक्षा देऊ शकता. म्हणजे आपल्याला 16 अटेम्प्ट आहे जे टीचर लोक देत आहे ही परीक्षा, TET परीक्षा. त्याच्यामुळे घाबरून जायचं कारण नाही आहे. परीक्षा नक्कीच तुम्ही पास होणार आहात, पास होसाल. कारण सर्व शिक्षक वर्ग हा अत्यंत मेहनती आणि हुशार असतो. आता जे पैसे देऊन लागले असतील त्यांचं इथं थोडंसं परेशानी होऊ शकते, कारण त्यांचा अभ्यास तेवढा नसेल. मग TET पास करणं त्यांना अवघड जाऊ शकतं. परंतु एकंदरीत जे अभ्यासू शिक्षक लोक आहेत त्यांना ही परीक्षा काही अवघड जाण्याची शक्यता नाही. याचा अर्थ असा नाही की मी म्हणतो की TET व्हायला हवी, TET नसायलाच हवी. कारण स्पेशली ज्यांचं जॉईनिंग 2013च्या आधी झालं, कारण त्याच्या आधी तर आपल्याला TET नव्हतीच. त्यामुळे त्याच्या आधीच्या टीचर लोकांना ही सक्तीची राहणार नाही असंही मला वाटतं.
प्रथमदर्शी जरी हे 2027पर्यंत दिलं, पण 2027पर्यंत हा जो सर्वोच्च न्यायालयाचा किंवा केंद्र सरकारचा हा निर्णय आहे, याला नक्कीच कुठे ना कुठे स्थगिती येईल. कारण 25 लाख प्राथमिक शिक्षकांचा ह्या कंपल्सरी परीक्षा असल्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थिरतेचा प्रश्न उभा राहू शकतो. म्हणून मला असं अजिबात वाटत नाही की ही परीक्षा सध्या जरी असलं तरी याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात. परंतु जे 2013च्या नंतर लागले त्यांना ही परीक्षा पास करणं अनिवार्यच आहे. आणि नाही झाल्यास मग त्यांच्यावर नक्कीच कार्यवाही होऊ शकते. त्याचप्रमाणे जे 2013च्या आधीचे शिक्षक लोक आहेत, त्यांना जर पदोन्नती पाहिजे असेल कोणत्याही प्रकारची, किंवा कोणत्याही प्रकारचं त्यांना पद म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचं त्यांना पदोन्नतीला तुम्हाला होणार नाही. ठीक आहे, सध्याच्याला एवढंच. काही अपडेट्स आले असतील, प्राथमिक उत्तरपत्रिका जरी आली असेल तर नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. जे नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त गरजूंपर्यंत शेअर करण्याचं काम पण करा. कारण बऱ्याच जणाला माहिती नसतं. जशा माहिती माझ्याकडे येत असतात मी तशी माहिती टाकत असतो यूट्यूबच्या माध्यमातून. जे कंत्राटी भरतीविषयी जे आहे त्याच्याबद्दल पण माहिती देत असतो. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेबद्दल पण मी माहिती देत असतो. आणि अभ्यासाचा गणिताचा मी क्लास म्हणजे ऑनलाईन माझे व्हिडिओ बरेचसे असतात, फक्त स्क्रीनवर नसतात. त्याच्यामुळं थोडा वेळ लागतो. व्हाईट बोर्डवर माझं शिकवणं राहतं आणि प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये आपण इथं विश्लेषण करून सांगत असतो. डाऊट असेल ते पण तुम्हाला मी व्यवस्थितपणे प्रत्येक टॉपिकवर कोणत्याही प्रकारची फीस चार्ज न करता सांगत असतो. त्याच्यामुळे जे पण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच सांगा. म्हणजेच गरजूंना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. कारण आपण असे पण व्हिडिओ बनवतो, एखादा टॉपिक अवघड जात असेल तर त्या टॉपिकनुसार आपण त्याची तयारी करून घेत असतो, कोणतीही फीस न घेता. ठीक आहे, त्यामुळे जे कोणी तयारी करत असाल, CET असो, TET असो, पोलीस भरती असो, बँकिंग असो, MBA CET असो, किंवा 10वीपर्यंतचे जेवढे पण गणिताचे प्रॉब्लेम असतात ते मी आपल्या चॅनलवर राहतात. नवोदय असो, स्कॉलरशिप असो, ते पण आपण व्हिडिओ बनवत असतो. त्याच्यामुळं जे पण मुलं असतील, लहान मुलं असतील, स्कॉलरशिप देणारे असतील, त्यांच्यापर्यंत पण व्हिडिओ पोहोचवा. त्यांनी जर चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर माझा जो व्हिडिओ नवीन येणार राहतो तो त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. सध्याच्याला एवढंच. अपडेट्स घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की येऊ. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.